नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडमध्ये लगोरीचा टास्क सुरू असतो. सूरज विरुद्ध जान्हवी असा खेळ रंगतो. दोघांमध्ये खेळ खूप चांगला होतो आणि जान्हवीच्या चेहऱ्याला त्यावेळी दुखापत होते. तेव्हा बिग बॉस ही फेरी स्थगित करतात. तिचं मेडिकल चेकअप झाल्यानंतर पुन्हा एकदा फेरी सुरू होते. जान्हवी सूरजला टक्कर देऊन लढते, पण सूरजच्या बाळापुढे ती हारते आणि तो लगोरी पूर्ण करतो. तिच्या खेळाचं चक्क निकी कौतुक करते. खरंच जान्हवीने हा खेळ खूप मस्त खेळला, जिद्दीने खेळला आणि तगडी टक्कर सूरजला दिली. हा टास्क पाहायला सुद्धा खूप मज्जा आली. सूरज आणि जान्हवी या दोघांमध्ये सूरज जिंकतो आणि सूरजच्या एक टीमला 1 मार्क मिळतो. त्यानंतर पुढची जोडी असते अभिजित आणि वर्षाताई. पण अभिजितच्या हाताला दुखापत झाली असल्यानं त्याच्याऐवजी अंकिता येते. चौथ्या फेरीत अंकिता लगोरी पूर्ण करू शकत नाही आणि चौथ्या फेरी अंती ए टीम या खेळामध्ये जिंकते. परिणामी ए टीम मालक बनते आणि बी टीम त्यांचे सामकामी होतात. वर्षाताई, डीपी दादा, सूरज आणि निकी संपूर्ण बी टीम कडून खूप कामं करून घेतात. अगदी पाय चेपण्यापासून मनासारखं जेवण बनवून घेतात. यामध्ये डीपी दादा मात्र एवढं काही कोणाला काम सांगत नाही. ते जान्हवीला म्हणतात की मला माझ्या आईची आठवण येते, त्याकरता तुमच्या घरातील एखादा किस्सा मला सांगावा. यावरती जान्हवी सांगते की आम्ही पहिल्यांदा खूप गरीब होतो. माझे वडील फक्त 2,500 रुपये पगार असायचा. त्याच्यामध्ये स्वतःचं घर होतं, पण घर खर्चासाठी पैसे जायचे. आणि त्यावेळेस माझ्या शाळेची फी होती 350 रुपये आणि आमच्याकडे त्यावेळेस फी द्यायला पैसे नसायचे, तर आम्हाला बाहेर उभं केलं जायचं. त्यावरती माझ्या वडिलांनी एकदा रक्त विकून पैसे कमवले होते आणि ते त्यांनी आमच्या शाळेसाठी वापरले. यावरती ती सांगताना भावुक होते आणि पुढे ती म्हणते की आता इथून पुढे मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही तुमचं काम थांबवा, आता मी ती जबाबदारी घेते, असं ती म्हणत रडत असते. तर त्यावरती डीपी दादा सुद्धा तिचं थोडं सांत्वन करतात. पुढे निकीला सर्वाधिक आनंद होतो, कारण पॅडी दादा, अंकिता आणि जान्हवी यांनी तिला ड्युटीवरून अनेकदा ऐकवलेलं असतं. त्यावेळेस ती अभिजितलाही टोमणे मारते. अंकिता आणि डीपी यांच्यामध्ये पुन्हा एकदा काहीतरी बिनसल्याचं पाहायला मिळालं. अंकिता डीपी दादासाठी जेवण घेऊन जाते आणि ती म्हणते की डीपी दादा जेवून घ्या. त्यावरती डीपी दादा म्हणतात की मला आता जेवायचं नाहीये, मी नंतर जेवेल. अंकिता म्हणते आम्हाला खूप कामं आहेत, भांडी पण घासायची आहेत, प्लीज जेवून घ्या. त्यावरती डीपी दादा म्हणतात की आता मला जेवायचं नाहीये, मी नंतर जेवेन. त्यावरती ते खाली डोकं घालून बसलेले असतात. मग अंकिता म्हणते काय झालंय आता तुमचं डीपी दादा? तर डीपी दादा म्हणतात काही झालं ना. त्यावरती अंकिता किचन मध्ये येते आणि ती पॅडी दादांना सांगते की डीपी दादांचं पुन्हा काहीतरी बनसलेलं आहे. मी त्यांना विचारलं जेव्हा तर ते जेवायलाच तयार नाहीत. काय झाले ते काहीच कळायला मार्ग नाही. तर सूरज म्हणतो की वर्षताईंनी असं नाही केलं पाहिजे, तर खूपच काम करून घेतात. त्यावरती पॅडी दादा म्हणतात हे तुला कळतंय, पण हे त्यांना कळायला हवं ना. दुसऱ्या दिवशी सकाळी दीपिकादा आणि वर्षाताई यांच्यात अन्नावरून वाद होतो. दीपिकादांचं म्हणणं असतं की त्यांनी जुनं अन्न तसंच फ्रीजमध्ये ठेवलं आहे. वर्षाताई यावरती आधी नकार देतात आणि त्यानंतर सर्वांसमोर येतं की त्यांनी फ्रूट सॅलड नवीन बनवलं होतं आणि जे शिळं होतं ते तसंच फ्रीजमध्ये पडून होतं. त्यावरती निकी त्यांच्यावर आरोप करते की त्यांनी अन्नाचा अपमान केलाय. यावरती वर्षाताई म्हणतात की मी ते फ्रूट सॅलड सगळ्यांसाठी बनवलं होतं, मी माझ्या वाट्याचं खाल्लं, आता जे शिळं राहिलं आहे ते शिळं मी फ्रूट सॅलड खाणार नाही. त्यावरती घरातील सगळेजण म्हणतात की आम्ही तुम्हाला सांगितलंच नव्हतं बनवायला, तुम्ही बनवलं आणि ते नंतर आम्हाला कोणाला दिलं नाही. त्यावरती यांच्यामध्ये वाद होतो आणि वर्षाताई म्हणतात की इथून पुढे मी असं करणार नाही, मी घरातल्या कोणासाठी सुद्धा आता काही बनवणार नाही. या दरम्यान सांगकामाची कामं करताना बी टीमची मात्र अक्षरशः हालत होते. पुढे बिग बॉस सर्वांना लिव्हिंग एरियामध्ये जमा करून जाहीर करतात की बिग बॉस मराठीच्या या सीझनच्या विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम आहे 25 लाख रुपये. ही प्राइज मनी कमवण्यासाठी स्पर्धकांना टास्क खेळावा लागतो. या सीझन मध्ये सर्व टास्कचा बाप महाचक्रव्यूह असल्याचं बिग बॉस जाहीर करतात. हे महाचक्रव्यूह भेदून जेवढी रक्कम हे स्पर्धक मिळवतील तेवढीच प्राइज मनी स्पर्धकांना मिळेल असं बिग बॉस सांगतात. जोड्यांमध्ये खेळाच्या तासमध्ये प्रत्येक जोडीला 6,25,000 रुपये मिळवायचे आहेत. एका स्पर्धकाचे डोळे बांधलेले असतील तर दुसरा सदस्य त्याला मार्गदर्शन करेल असा हा टास असतो. चक्रव्यूहात ठेवलेले झेंडे, चांदीच्या विटा आणि सोन्याच्या विटा मिळून प्रत्येक जोडीला 6,25,000 रुपये मिळवायचे असतात. सर्व फेरींच्या अंती चारही जोड्या मिळून जेवढी रक्कम मिळवतील तेवढीच रक्कम बिग बॉस मराठीच्या या सीझनच्या विजेत्याला मिळेल असं बिग बॉस जाहीर करतात. महाचक्रूचा हा खेळ खेळण्यासाठी पहिली जोडी जाते धनंजय आणि जान्हवी. ते 6,25,000 रुपये पैकी 1,30,000 रुपये मिळवतात. तर पुढे अंकिता आणि अभिजित हे 3,15,000 रुपये कमवतात. पुढची जोडी असते वर्षाताई आणि निकी. वर्षाताई मार्गदर्शन करणार असतात तर निकी चक्रव्यूह भेदून त्यातील झेंडे आणि चांदीच्या सोन्याच्या विटा गोळा करणार असते. सुरुवातीलाच वर्षाताई थोड्याशा कन्फ्युज वाटतात. त्यावरती घरातले थोडे जण हसत असतात. त्यांना प्रश्न पडलेला असतो की आतमध्ये आता नक्की काय होणार आहे. निकी 1-2 झेंडे घेते
मात्र गमतीचा भाग असा होतो की ज्यावेळेस ती 2,25,000ची चांदीची वीट घ्यायला जाते त्यावेळेस ती वीट खाली पडते आणि त्याच्या खालचा जो बॉक्स असतो ती तो घेऊन बाहेर येते. यावरती टाइम खूप उरलेला असताना सुद्धा निकीने 2च झेंडे घेतलेले असतात आणि एक चांदीची वीट घेतलेली असती असं तिला वाटतं. त्यावरती ती खूप रडत असते की टाइम असून सुद्धा मला काहीच रक्कम कमवता आली नाही. त्यानंतर पुढे डोळे उघडल्यानंतर जान्हवी म्हणते की चांदीची वीट कुठेतरी पडली. तर बिग बॉस जाहीर करतात की ज्यावेळेस तुम्ही चांदीची वीट घ्यायला गेला त्यावेळेस ती वीट खाली पडली आणि त्याच्या खालचा जो बॉक्स होता तो तुम्ही घेऊन बाहेर आलात. यावरती निकी मात्र अजूनच रडत असते की तिने काही यावरती निकी मात्र जाम रडत असते की तिने काहीच रक्कम कमवली नाही आणि तिने हा टास्क खूप भंगार खेळला आणि तिला तिच्यावरतीच लाज वाटत असते. ती आतमध्ये येऊन सुद्धा खूप रडत असते आणि ती म्हणत असते की मी खूप वाईट टास्क खेळलेला आहे, हा सगळ्यात घाणेरडा टास्क मी खेळलेला आहे असं ती म्हणत असते. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागामध्ये पॅटी दादा आणि सूरज किती रक्कम कमवतील ते आपल्याला पाहायला मिळेल. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.